राज्यामध्ये जे कोणी नराधम अशा प्रकारचं माझ्या बहिणीशी मुलींशी अब्रूशी खेळण्याचा प्रयत्न करेल तर त्याला कठोर शासन झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मी म्हणालो की यामध्ये काही महिन्यांपूर्वी 2-4 महिन्यांपूर्वी एक अशी केस झाली होती पुण्यामध्ये मावळमध्ये, आणि त्या केसमध्ये त्या आरोपीला फाशी झाली होती. आता विरोधक म्हणतात कुठली फाशी झालीच नाही, काय झालं त्याच्यावर एक मोठं कालपासून चर्चा सत्र सुरू आहे. पण मी आपल्याला सांगतो, मी कधीही दिलेला शब्द पाळणारा आणि हा एकनाथ शिंदे तुमचा भाऊ कधी खोटं न बोलणारा हा भाऊ आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, यामध्ये घटना मावळची होती आणि त्यामध्ये 2024 एप्रिल मे मध्ये त्या तेजस दळवी याला फाशीची सजा झाली. फाशीची सजा झाली. पोलिसांनी काम केलं, फास्ट ट्रॅक लावलं, तपास केला आणि फाशीची सजा झाली. त्या कोर्टाचे ऑर्डर जजमेंट माझ्याकडे आहे. आणि म्हणून विरोधकांनी फक्त राजकारण करताना खोटं बोला पण रेटून बोला, हे सगळं जे काय सुरू आहे हे बंद केलं पाहिजे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, हे पुणे शिवाजीनगर विशेष सत्र न्यायालयातली ही घटना आहे. कारण मला इथं बोलण्याचं कारण एवढं की कालपासून हाच मीडियावर सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं फाशी झाली, अरे फाशी झालीच नाही. जा विचारा, माहिती घ्या, मुख्यमंत्री कधी खोटं बोलणार नाही. आणि म्हणून यापुढे देखील अशा घटना घडू नयेत म्हणून जी काही काळजी घ्यायची, जे काय कडक निर्बंध आदेश लावायचे ते गृहमंत्री महोदयांनी देखील त्यांच्या भाषणात सांगितलेलं आहे. शेवटी आम्ही तुमचे भाऊ आहोत, आम्ही संवेदनशील सरकार आहे. हे गेंड्याच्या कातडीचं सरकार नाही आहे. तुमच्या काळात काय किती पाप झाली याचा मी इथे वापो करू इच्छित नाही.